गणपती बाप्पा। रत्नागिरी ट्रिपच्या 3 दिवसाचा श्री गणेशा व पहिल्याच दिवशी पाहिलेली 2 गणेश मंदिरे, अद्वितीय समुद्रकिनारे, डोळ्याचे पारणे फेडणारी ठिकाणे, जेवणाची उत्तम चव आणि सुंदर वातावरण आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। अथांग समुद्राप्रमाणे कोकण हा कितीही एक्सप्लोर करा पण तो ओंजळीभर पाण्या इतकाच पाहिलं असंच वाटतं। सगळे म्हणतात समुद्रकिनारा हा सगळीकडे सारखाच असतो, त्यांनी एकदा हा परिसर व लगतचा रस्ता फिरावा। तुम्हीही म्हणाल खरंच काही समुद्रकिनारे वेगळे तर असतातच, पण ते आपल्या मनात कायमचं घर करून जातात। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या दिवशीच्या या सफरीला। मी श्रीकांत भुजबळ म्हणजेच आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा। नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून। गणपती बाप्पा। सकाळी 5 वाजता ही सफर चालू झाली राजधानी साताऱ्यातून व हिवाळ्यातील या थंड गर्द धुक्यातून वाट काढत सुंदर अशा नजाऱ्यांचा आनंद घेत आम्ही निघालो पाटणमार्गे। खाली चिपळूणला उतरण्याआधी कुंभर्ले घाटाचा हा मनमोहक नजारा पाहायला थोडस थांबलो, पण निसर्गाप्रमाणेच रस्ता साथ देणारा नव्हता। मुंबई गोवा हायवे सोडला आणि गणपतीपुळेचा एक फाटा होता, तिथून आता आम्ही चाललोय जय गणेश मंदिरला। आणि जय गणेश मंदिर जयगडला आहे, तिकडे जाताना ही नदीचा हा खूप छान असा व्ह्यू दिसतोय आणि ह्याचा तुम्ही आनंद घ्या। खूप छान नदी आहे, शांत वातावरण आहे। 10 वाजले होते आणि 10 वाजेपर्यंत धुकं होतं, आता थोडंसं धुकं ओसरलंय आणि आता दिसतोय नदी आणि सूर्य। गणपतीपुळेला जाण्याआधी आम्ही आलो होतो जयगडच्या जय विनायक मंदिरामध्ये। तर आलोय गणपतीपुळेला जाण्याआधी एक गणेश मंदिर आहे की जे आपण नक्की केलं पाहिजे। माझ्या मागं पाहताय आता JSW प्लांट आहे आणि JSW प्लांटमध्ये हे मंदिर आहे। तर त्यांचं हे मंदिर आहे, मला अशी माहिती मिळाली की 20-22 वर्ष जुनं मंदिर आहे, त्याचं काम चालू राहतं, पण खूप छान असं याचं स्ट्रक्चर आहे आणि प्रसन्न वाटतं या वातावरणामध्ये। बाहेर गार्डन आहे, स्वच्छता करायची चालली आहे, रस्ता मार्ग खूप छान आहे आणि आतमध्ये जाऊन प्रसन्न वाटणार आहे अजून। तर आज जाऊया आणि दर्शन घेऊया। परिसर अतिशय सुंदर आहे इथला। काय सुंदर रचना आहे ही। मंदिराची सभोवतालची शांत व स्वच्छ परिसर, इथे असणारे गार्डन व हा असलेला तलाव, फुलांनी बहरलेली झाडे व हे प्रवेशद्वार, दारातच उंदीर मामाचे एक सुंदर सभा मंडप असं दिसलं। गणपती बाप्पा। पगोडा प्रकारात बांधलेले हे एक सुंदर मंदिर, गाभाऱ्यात सुंदर अशी गणेशाची ब्रासची मूर्ती मन अगदीच प्रसन्न करून टाकते। जयगड किल्ल्यावरून 6 किलोमीटरवर 2003 साली JSW एनर्जीने या मंदिराची स्थापना केली। बाहेर बजरंगबली हनुमानाची 6 फूट ब्रांजची मूर्ती आहे। इथे गेला तर मन शांत तर होईलच व प्रसन्नही वाटेल। आता आम्ही आलो होतो JSWचा आपला गणपती बघून आणि तिकडून येताना गणपतीपुळेला चाललोय आणि हा पहिला बीच लागलाय मला, तो म्हणजे उंडी बीच। खूप छान असं समुद्रकिनार आहे आणि बीचच्या साईडनी चाललोय, मस्त वाटतं एकदम। म्हणजे पहिला बीच आणि एवढा स्वच्छ आणि सुंदर बीच, आणि तोही 2 गणपतींच्या मध्ये असणारा हा रस्ता, खूप छान वाटतं। आणि याचा आनंद बघा आता, किती आनंद म्हणजे असं ओसंडतो होतो, एवढा असा बीच बघून मस्त वाटतं आता। आपण आता पाहताय खारवीवाडा खाडी। हे एक सुंदर गाव तर आहेच, पण या गावात विठ्ठल रुक्मिणीचं एक सुंदर मंदिर देखील आहे। कोकणात बऱ्याच थोर पुरुषांचा जन्म झालाय, त्यातलाच एक म्हणजे मालगुंड येथे कवी केशवसुत यांचं जन्मस्थळ। टिपिकल कोकणी कौलारू घर व घराचं स्ट्रक्चर अगदी साधं सरळ राहणी, बाहेर असलेला झोका, आतमध्ये असलेलं देवघर व न्हाणी पाहून मागे असलेल्या कविता वाचायला गेलो व बालपणीच्या आठवणीत रमून गेलो। एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन जी मी स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने दीर्घतीच्या या किंचाळीने, अशी तुतारी द्या मज लागुनी। वाह, काय कविता होती ही।
आणि अगदी 5 मिनिटात आम्ही आता आलोय गणपतीपुळे मंदिराजवळ. कमानीतून प्रवेश तर केला आणि पुढे प्रवेशद्वाराजवळ व समोरच उंदीर व हत्ती पाहिले आणि रांगेत जाऊन उभा राहिलो. 40 मिनिटांमध्ये अगदी छान दर्शन घेतलं. रत्नागिरीमध्ये आलोय आणि कोकणामध्ये आलोय तर श्री गणेश हा गणपतीपासूनच झाला पाहिजे. आणि गणपतीपुळेचा गणपती अजून दर्शन झालं छानपैकी. आता लाईन होती, खूप छान दर्शन झालं. जसं हरिहरेश्वरचं मंदिर आहे डोंगराच्या साईडला, तसं आपल्या गणपतीपुळेमध्ये सुद्धा मंदिर आहे. आता रंगकाम चाललंय आणि मंदिर खूप छान आहे. खूप छान दर्शन झालं. साईडला दिसतोय तो समुद्र किनारा. तुम्ही इथं आला तर इथं प्रसन्न वातावरणात गणपतीचं नक्कीच दर्शन घ्या. इथे प्रसाद पण घेतला, ज्याने अगदी मनाला प्रसन्नता वाटली. मंदिराचं रंगकाम बाहेरून चालूच होतं व मंदिर अगदीच देखणं दिसत होतं. तर रत्नागिरी ट्रिपची सुरुवात आपण करतोय गणेशाचं दर्शन घेऊन. आणि माझ्या मागे गोष्ट आहे गणपतीपुळेचा स्वयंभू गणपती. आणि ह्या गणपतीचं एक खासियत आहे, इथं म्हणजे लोक येतात नवसासाठी. आपल्याला माहीत असेल, नवरा माझा नवसाचा मूवी आठवला असेल, हे मंदिर पाहून. तर या मंदिराची खासियत आहे, सगळे भक्त आल्यानंतर पहिल्यांदा गणपतीचं दर्शन घेतात. आणि आत्तासुद्धा आज शनिवार आहे आणि खूप सारी गर्दी आहे मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गर्दी होती, प्रसाद चालू होता. प्रसाद खूप छान असतो. 15 मिनिटासाठी माझा प्रसाद चुकला, पण ठीक आहे. आणि खूप छान दर्शन झालं. तुम्ही इथं आला, तुम्ही पण श्री गणेश या मंदिरापासून असता. दुपारी थोडा रेस्ट केला आणि ऑनेस्ट नक्षत्र इथे आम्ही राहिलो होतो व तिथून गेलो आरेवारे पाहायला. 2 खडकाच्या मधून जाणारा हा रस्ता, समोर डोकावणारा सूर्य व अचानक दिसणारा हा समुद्र किनारा, काय वर्णन करायचं आता याचं. म्हणजे खरंच आरेवारेच्या या टर्नवरती 5 मिनिटं थांबा आणि तुमचा दिवसभराचा थकवा कुठे जाईल तुम्हालाही कळणार नाही. वारेपासून आरेला जाताना हा ब्रिज लागतो व इथे होते झिपलाईन सुद्धा. प्रचंड गर्दीमुळे आरे व झिपलाईन दोन्हीही कॅन्सल केलं व आलो थेट वारे बीचला. वारे बीचवर जाताना एका छोट्याशा रस्त्यावरून एकच गाडी बसेल असा हा रस्ता होता. समोर सूर्य निरोप घ्यायला सज्ज झालेला, अगदी मोजकी माणसे व सुंदर समुद्रकिनारा. सनसेटचा वेळ आहे आणि रत्नागिरीतील पहिला बीच आम्ही एक्सप्लोअर करतोय तो म्हणजे वारे बीच. आरे आणि वारे असे 2 बीच आहेत. जर तुम्ही गणपतीपुळेकडून आला तर पहिल्यांदा तुम्हाला वारे बीच लागेल आणि दुसऱ्या साईडला लागेल तो आरे बीच. आणि आरे आणि वारेला जोडणारा एक ब्रिज आहे, तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आरे वारेचा तो जो सध्या जो ट्रेंडिंग चाललाय तो दिसतोय, तो पॉईंट फूड आहे. तर त्या पॉईंटला सगळे लोक जाऊन शूट करतात. आणि सध्या माझ्या मागं बघा, खूप छान सनसेट आहे. ही बोट आहे. इथली रेती खूप छान आहे, म्हणजे ही रेती व्हाईट कलरची सँड आहे, सॉफ्ट आहे. पायाला तर अगदी म्हणजे चप्पल घालायची इच्छा होत नाही, एवढी सॉफ्ट सँड आहे. आणि मागं सनसेट आहे. थंडीचे दिवस आहेत, गरमी थोडीशी दुपारी जाणवली, सकाळी थंड होतं वातावरण. आता सध्या शांत वातावरण, समुद्रसुद्धा एवढा खवळलेला नाही आहे, शांत बीच आहे आणि खूप लांबपर्यंत पसरलेलं आहे. ॲक्च्युली तिकडं त्या साईडला एक डोंगर आहे आणि ह्या साईडला एक डोंगर आहे. आणि ह्या दोन डोंगराच्या मध्ये जवळपास 4 ते 5 किलोमीटर पसरलेला हा समुद्र आणि ही सुंदर अशी संध्याकाळ आपण अनुभवतोय आता. मित्रांनो, आपला श्री या चॅनलला सबस्क्राईब तर कराच आणि नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. किनारपट्टीवर फडकणारा हा भगवा, मागे शांत झालेला सूर्य व पांढऱ्याशा रेतीवर किनाऱ्यावर विसावा घेणारी ही बोट, अजून काय हवं एका समुद्र किनाऱ्यावर पाहण्यासाठी.
पाण्याच्या लाटांचा आवाज कानाला, सूर्य डोळ्याला व इथली शांतता मनाला अगदीच समाधान देत होती. खूपच छान आहे. इतकं स्वच्छ बीच आहे ना, पाणी तर खूपच स्वच्छ आहे. आणि ही रेती पण इतकी सॉफ्ट आहे ना, म्हणजे देवबागला गेलो होतो ना, तिथे पण खूप सॉफ्ट होते. मला तसंच फील येतोय. खूपच सॉफ्ट आहे एकदम. चप्पल घालायची इच्छा होत नाही, एवढं सॉफ्ट आहे रेती. मजा आली. खूप छान वाटतंय इथं, शांत वाटतंय, वातावरण एकदम छान आहे. गणपतीचं दर्शन पण छान झालं, प्रसन्न वाटलं बघू. आतापर्यंत मी खूप बीच पाहिले, पण त्यातला हा सगळ्यात एक सुंदर देखावा दाखवणारा हा बीच. आणि या बीचवर मन कसं अगदी प्रसन्न होतं. छान आहे बीच. आपणही या बीचमध्ये केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला एकदा व्हिजिट करा आणि मनमुराद असा आनंद लुटा. खूप छान आहे. समुद्रकिनारा पाहून थेट गेलो खानावळ शोधायला. गणपती पोहायला आलं आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या टायमिंगला म्हणलं आता जेवायचं कुठं. ह्या रोडला फेरफटका मारत होतो आणि हे दिसलं मेहंदे स्वाद डायनिंग. आणि आता इथं थांबलोय, एका वडाच्या झाडाखाली मी उभा आहे आणि आतमध्ये चाललोय. वास तर खूप छान येतं. इथं फक्त थाई मिळतात, तर आतमध्ये जाऊन बघूया. विषयच नाहीये, एकच थाळी, फक्त एक स्वाद थाळी आहे, 135 रुपयाला. आणि हा आहे मेनू कार्ड. एवढं शॉर्ट आणि स्वीट असं मेनू कार्ड आहे. खानावळी चाललं. ताट बघा कसं भरलेलं आहे. इकडं दिसतोय मला शिमला मिरची, कोशिंबीर दिसते, वरण दिसतं, माझी आवडती मटकीची भाजी आणि ताक दिसतं. आणि पापड बघा, पापड भाजलेला पापड आहे, घरगुती प्रकारचं असतं. चपाती एवढी मोठी आणि खूप छान अशी मोवरली. खाऊन बघूया. ह्याच्यावर खोबरं टाकलंय. कोकणात आलं तर फील ह्या भाजीवर आलं. ह्याच्यावर खोबरं टाकलेलं. अक्षरशः घरगुती आणि खूप छान असं जेवण. म्हणजे हे आयटम आता कसे सांगते पटापटा हे मी इमॅजिन करू शकतो. आणि मोदक सुद्धा सांगितलं, मोदक केल्यानंतर सांगतो. अप्रतिम चव आहे. एकदम घरगुती असे मसाले, तेलकट सुद्धा नाही वाटते. मटकीची भाजी मला खूप आवडते. घरी जेवण्यासारखी चव आहे. वरण भात तर खूप छानच आहे. तर गणपती बाप्पाच्या आणि आपल्या सर्वांच्या आवड मोदक तर झाले पाहिजे. आता हा एक मोदक मी फोडून ठेवला. त्याच्यावर मस्तपैकी तुपाची धार मारून आणि आत मस्त दिसतंय खोबरं, गुळ. आणि हे मोदक असे अख्खे खायचे. अप्रतिम. कोटिंग अजिबात कठीण नाही, मऊ आहे. मोदकाची चव तोंडात येते. खूप छान मोदक. आणि ही ताई 135 रुपयाला आहे. कधी आला गणपती पोहायला थोडंसं पुढे या आणि या आणायला नक्की भेट द्या. ऑनेस्ट नक्षत्र हा एक डिसेंट व बीच व्ह्यू डोंगरावर घाटात असलेला रिसॉर्ट. आणि इथे आमचा 1 दिवसाचा स्टे अगदी छान झाला. आपल्या चॅनलवरील 3 दिवसाचा रत्नागिरी प्लॅनचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. अजून 2 दिवसांची ऑफर बाकी आहे आणि ती अपलोड करेपर्यंत राम राम. निसर्ग सुंदर आहे आणि याची काळजी आपणच घ्यायची आहे.